ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, फ्रीडम म्हणजेच स्वातंत्र्य ही गोष्ट सर्वांनाच हवीशी वाटत असते। प्रत्येक व्यक्तीला किंवा माणसाला वाटत असते की मी पक्षाप्रमाणे मुक्तपणे संचार करत असले असते तर किती बरे झाले असते। म्हणजेच खरंच स्वातंत्र्यामध्ये मला राहता आलं असतं तर किती छान असलं असतं। ही इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते आणि किंबहुना प्रत्येक माणूस त्यासाठी कष्ट करत असतो की आपल्या जीवनामध्ये आपण स्वातंत्र्याचा किंवा खऱ्या फ्रीडमचा अनुभव कसा घ्यावा। आणि म्हणून परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यामध्ये बनवलेला आहे। त्या स्वातंत्र्याचा फ्रीडमचा अनुभव घेण्यासाठी बनवलेला आहे। आपल्याला गुलामगिरीतून काढून त्या खऱ्या स्वातंत्र्यामध्ये आणलेला आहे, जेणेकरून योग्य आणि अयोग्य काय यामध्ये फरक आपण स्वतः जाणू शकतो आणि योग्य तो मार्ग आपण निवडू शकतो। आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे, त्याचबरोबर सत्सत विवेक बुद्धी देखील दिलेली आहे की या स्वातंत्र्याचा आपण कुठपर्यंत चांगल्या प्रकारे फायदा केला पाहिजे, याची सीमा काय आहे, स्वातंत्र्य कशासाठी दिलेलं आहे, ते वाईटाचा द्वेष करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी निवडण्यासाठी ते स्वातंत्र्य आपल्या समोर लिहिलेलं आहे। आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा दिवस साजरा करत आहोत, स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि या दिवशी आपण अशा लोकांचे स्मरण करत आहोत की खरोखर आपल्या देशाला त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि आपल्या प्राणाची आहुती देखील दिलेली आहे। आणि म्हणून अशा लोकांची आठवण करणे फार अगत्याचं आहे, फार गरजेचं आहे। आणि म्हणून अशा लोकांनी फार स्ट्रगल करून आपल्या देशाला त्या गुलामगिरीतून काढून त्या स्वातंत्र्याच्या उंच पर्वतावर ते शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे। परंतु प्रश्न असाच की आज खरोखर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं असेल किंवा अशा लोकांनी देखील कष्ट घेतले असेल, परंतु मी मात्र स्वतंत्र आहे का? जेव्हा मी माझ्या पापाच्या जाळ्यामध्ये लपून बसतो तेव्हा मात्र मी गुलाम बनत असतो। जेव्हा माझ्यामध्ये वैराग्याची भावना असते, तिरस्काराची भावना असते, द्वेषाची भावना असते, तेव्हा मात्र मी माझाच गुलाम बनत असतो। मी स्वतःच्या अंतःकरणामध्ये लपून बसत असतो, पळण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्यामुळे आपण कशा प्रकारे सांगू शकतो की मी खरोखरच फ्री आहे? नाही, आपण फ्री नाही, कारण आपण एकमेकाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो, आपण एकमेकांवर जुलूम करण्याचा प्रयत्न करत असतो, आपण एकमेकाला त्रास देण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र आपण त्या स्वातंत्र्यामध्ये राहत नसतो, तर अजून देखील त्या पापाचे गुलाम बनत असतो। आणि म्हणूनच चर्च आपल्या समोर अशा व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे की ती खरोखर स्वातंत्र्य होती आणि त्या स्वातंत्र्याचा योग्य तो तिने फायदा केला आणि त्या गुलामगिरीतून तिने अनेकांना मुक्त केले। ती म्हणजेच आपली स्वर्गीय माता नित्यकुमारी पवित्र मरियम, जी साधीसुधी स्त्री होती, परंतु खरंच स्वातंत्र्य हे कशामध्ये असते हे तिने आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे। खरंच स्वातंत्र्य म्हणजे परमेश्वराची आज्ञा पाळण्यामध्ये असते, खरंच स्वातंत्र्य म्हणजे एकमेकांवरती प्रेम करण्यामध्ये असते, खरंच स्वातंत्र्य म्हणजेच एकमेकांची सेवा करण्यामध्ये असते, खरंच स्वातंत्र्यामध्येच म्हणजेच परमेश्वराचं मिशन कार्य करण्यामध्ये असते। आणि हे तिने खरंच स्वातंत्र्य काय असते हे दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून आजच्या दिवशी तिला स्वर्गामध्ये घेतलेलं आहे। आणि म्हणून परमेश्वराने जो स्वातंत्र्याचा दागिना आपल्या प्रत्येकाकडे दिलेला आहे, तोच दागिना तिने पवित्र मरीला देखील दिलेला होता आणि त्याचा तिने किती सुंदर प्रकारे वापर केलेला आहे हे आपला बायबल आपल्याला सांगत आहे। आपले देशाचे फ्रीडम फायटर यांना जो मौका मिळालेला होता, यांना जो स्वातंत्र्य लढा लढण्याचा जी संधी मिळालेली होती, ती त्यांनी पुरेपूर कशा प्रकारे फायदा केलेला आहे व आपल्या देशासाठी कार्य केलेलं आहे याचं हिस्ट्री किंवा याचा इतिहास आपण पूर्णपणे वाचत असतो। परंतु जे स्वातंत्र्य मला दिलेलं आहे त्याचा मी कुठे फायदा करत आहे, त्याचा मी काय करत आहे, मी खरोखर स्वातंत्र्यामध्ये जगत आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे आजच्या दिवशी। आणि म्हणूनच आपल्या समोर आपल्या देशाचं उदाहरण आहे, आपल्या समोर आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचं उदाहरण आहे आणि आपल्या समोर नित्यकुमारी मरीचं उदाहरण आहे। त्यांच्याकडून त्यांना मिळालेलं जे स्वातंत्र्य असतं त्याचा त्यांनी कशा प्रकारे फायदा केलेला आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करूया। आणि आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य बाहेर काढून इतरांना आपण फ्री करून, इतरांची सेवा करून, इतरांवरती प्रेम करून, बंधू प्रेमाने राहून आपण खऱ्या स्वातंत्र्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करूया, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया। आणि तेच खरं फ्रीडम, तेच खरं स्वातंत्र्य आपल्या सर्वांसाठी असणार आहे।